विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, खालील उपप्रश्नांसाठी पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा। 35 अंश मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप टिंबटिंब अंश आहे। आता कोटिकोनाचं माप विचारलं असेल तर 90 मधनं दिलेल्या कोनाचं माप वजा करा। 90 वजा 35 बरोबर 55 अंश। पुढीलपैकी टिंबटिंब ही त्रिपदी आहे। त्रिपदी म्हणजे ज्या बेजिक राशीमध्ये 3 पदं असतात। आता इथं एकच आहे, इथं 2 आहे, तिथे 1 आहे, म्हणजे 1 2 3 म्हणून 3y वर्ग वजा 7y अधिक 5 ही त्रिपदी आहे। 2/3चा वजा चौथा घात आणि त्याचा त्याचा 5वा घात, तर इथे घातांकांचा घात आहे म्हणून 2/3 पाया आहे तसाच आणि घातांकांचा गुणाकार करा। वजा 4 गुणिले 5 वजा 20 म्हणून घातांक आहे वजा 20। फक्त इथं हा बॉक्स भरायचा आहे। नंतर चौथं गणित आहे, त्यातलं चौथं गाळेल जागा। त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य म्हणतात। किंमत काढा नावाचा घन। आता नावाचा घन म्हणजे पाया 9 आहे, घातांक 3 आहे, म्हणून नावाचा इथं 9 ही संख्या 3 वेळा लिहून गुणाकार करायचा आहे। 9 गुणिले 9 गुणिले 9 9 9 81 81 गुणिले 9 700। दुसरं गणित 5चा चौथा घात गुणिले 5चा शून्य घात। आता 5चा शून्य घात म्हणजे त्याची किंमत येते 1। कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर किंमत 1 असते, म्हणून 5चा चौथा घात गुणिले 1 5चा चौथा घात। इथं 5 आपण 4 वेळा लिहिलेला आहे, कारण घातांक 4 आहे, त्याचा गुणाकार येतो 625। 4चा 7वा घात भागिले 4चा 5वा घात। तर पाया समान आहे, भागाकार आहे, म्हणजे घातांकांची वजाबाकी, म्हणून पाया आहे तसाच। आणि 7 वजा 5 2 4चा वर्ग 4 गुणिले 4 बरोबर 16। क गणित आकृतीचे निरीक्षण करा व कोन ABC साठी पुढील सारणी भरा। आता इथे कोन अंतर्भागात बाह्य भागात बिंदू दिलेले, अंतर्भागातील बिंदूंची नावे काय येणार? KELF। बाह्य भागातील GHNM। कोनाच्या भुजांवरील बिंदू ABC आणि D हा सुद्धा कोनाच्या बाजूवरती आहे, भुजांवरती आहे। याप्रमाणे बिंदू लिहायचे। प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा, गुणाकार करा। आता इथं 17 9 153 आणि भिन्न चिन्ह असतील तर गुणाकार ऋण येतो। आता 68 गुणिले 6 468 78 गुणिले 6 468 आणि समान चिन्ह असतील तर गुणाकार धन। दुसरं गणित त्रिकोण FUN मध्ये लेंथ FU बरोबर 5 सेमी, लेंथ UN बरोबर 4.6 सेमी व मापकोन U बरोबर 110 अंश, तर त्रिकोण FUN काढा। तर इथं आपण एक कच्ची आकृती काढली। FUN 4.6 सेमी आहे, FU 5 सेमी आहे। रचना करताना UN आधी 4.6 सेमी काढा, नंतर 110 अंशाचा कोन करणारा किरण काढा। कंपासमध्ये 5 सेमी अंतर घेऊन U केंद्र मानून ते कंस काढा। हे अंतर आहे 5 सेमी आणि तो आपण FN जोडला तर FUN हा आपल्याला त्रिकोण या ठिकाणी रचना करता येते। तिसरं बेरीज करा। वजा 3y वर्ग अधिक 10y वजा 16 आणि 7y वर्ग अधिक 8। आता इथं पहिली बेजिक राशी आपण लिहून घेतली, सजातीय पद एकाखाली एक, म्हणून 7y वर्ग 3y वर्गाच्या खाली लिहिला, 8 16च्या खाली लिहिला, मधलं पद नाही आहे वायचं, म्हणून आपण 0 लिहिला। आता इथे भिन्न चिन्ह, बेरीज जरी करायची असली तरी इथं भिन्न चिन्ह आहेत, म्हणून 7 मधनं 3 गेले 4, y वर्ग आहे तसाच म्हणून वजाबाकी आली 4y वर्ग, 10y अधिक 0 10y। आता इथं वजा 16 आणि अधिक 8 भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी, 16 मधनं 8 गेले 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 8, म्हणून उत्तर आलेलं आहे 4y वर्ग अधिक 10y वजा 8। चौथं गणित 27 आणि 15 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे की नाही ते ठरवा। आता बघा 27चे विभाजक, तर सहमूळ संख्यांसाठी आपल्याला विभाजक काढायचे आहेत। मग 1 3 9 27। 15चे विभाजक 1 3 5 15, म्हणजे ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्यांना विभाजक म्हणतात।
मग सामायिक विभाजक 1 आणि 3. तर जर फक्त एकच सामायिक विभाजक असेल तर ती सहमूळ संख्यांची जोडी असते. इथं 1 आणि 3 आलेले आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, म्हणून ही 27 आणि 15 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. पुढचं 5वं गणित आहे, पुढील परिमेय संख्यांची वजाबाकी करा. आता 3.2/5 वजा 2.1/4 तर इथं त्यांनी करून दिलेलं आहे. आता इथे केलं आहे बघा, 3×5 = 15 आणि 2 17/5 म्हणजे इथे किती येणार, 4 2 8 आणि 1 9, 9/4. आता इथं छेद समान नाही आहे म्हणून तिरकस गुणाकार केला आहे. 17 × 4 आणि 9 × 5, 5 × 4, 5 × 4 दोन्ही छेदांचा गुणाकार. 17 चौक 68 वजा 9 45, 68मधनं 45 गेले 23/20. प्रश्न यातलं गणित 6वं गणित आहे, पुढील संख्या धनघातांक वापरून लिहा. 1/6 वजा 3 घात आणि 9/5 वजा 4 घात आहे. आता धनघातांक करायचं म्हणजे अंश आणि छेद यांची अदलाबदल करायची आहे. 1/6 वजा 3 घात म्हणजे 6/1 तिसरा घात, किंवा आपण डायरेक्ट 6चा तिसरा घातसुद्धा लिहू शकतो. 9/5 चौथा घात, इथं अंश आणि छेद यांची आपण अदलाबदल केली, 5/9 चौथा घात. प्रश्न 3, खालील उपप्रश्न सोडवा. वजा 51 भागिले 68. आता इथं आपण हा आडवा भागाकार केला आहे तो उभा लिहून घेतला, तर वजा 51/68, 51 आणि 68ला 17ने भाग जातो आहे म्हणून भागिले 17. मग 17 त्रिक 51 आणि 17 चौक 68 हा भागाकार झाला. आणि आता इथं दोघांना भिन्न चिन्ह आहे म्हणजे याचा भागाकार ऋण येतो म्हणून ऋण 3/4. 1225चे वर्गमूळ काढा. इथं कृती दिली आहे. 1225 बरोबर आता 5 गुणिले कोणती संख्या येणार आहे तर 245ला 5ने गुणलं की 1225 येतात. आता 5 245 म्हणजे काय, 5 गुणिले 49, 5 गुणिले 5 49 म्हणजे 7 गुणिले 7 7 49. आता 1225चं वर्गमूळ काढण्यासाठी या जोडीबद्दल आपण एक संख्या घेतली म्हणजे 1 5 घेतला आणि यांच्याबद्दल 1 7 घेतला तर 7 5 35. तिसरं एक्झाम्पल, 15/11 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. आता इथं 15ला 11ने भाग द्यायचा आहे. 11 1 11, 15मध्ये 11 गेले 4, इथं संख्या संपल्या म्हणून पॉईंट दिला, 0 घेतला. 11 त्रिक 33, 40मध्ये 33 गेले 7 उरले, 0 घेतला. 11 सक 66, पुन्हा भाग दिला तर तोच भाग जातो आहे. 3 6 3 6 म्हणजे इथं 3 6 जो आहे तो आवर्ती आहे म्हणून 15/11 बरोबर 1/3 6 आणि 3 6 वरती काय करायचं आहे, रेघ द्यायची आहे. मी तो आवर्ती आहे हे लक्षात येतं. खालील आकृतीतील कोणाचे निरीक्षण करा व चौकटीत योग्य ती संख्या लिहा. आता इथे ह्या 2 आकृत्या दिल्या आहेत, त्यांची मापं दिली आहेत. मापकोन PQR किती आहे बघा इथं 110. मापकोन MNT हा MNT 70 अंश. मापकोन PQR अधिक मापकोन MNT म्हणजे ह्या दोन्ही कोनांची बेरीज, मग 110 अधिक 70 180. आता ह्या 2 कोनांची बेरीज 180 अंश आहे म्हणजे ते कोण परस्परांचे पूरक कोन आहेत म्हणून कोन PQR व कोन MNT हे परस्परांचे पूरक कोन आहेत. 5वं उदाहरण, लसावी काढा 32 आणि 48. आता 32 आणि 48ला 2ने भाग जातो आहे. दोन्ही संख्यांना भाग जाईल अशा संख्येने भाग द्यायचा आहे. मग बे 1 उरला, 2 घेतले 6 झाले, बेसक 12, 2 दुणे 4, 2 चौक 8, 2 8 16 म्हणजे 12 दुणे 24 किंवा 2 2 दुणे 4. पुन्हा 2ने भाग दिला, 2 चौक 8, बेसक 12, 2 दुणे 4, 2 त्रिक 6. आता लसावी काढतो आहे म्हणून लसावी काढताना ज्या संख्या इथं उरलेल्या आहेत त्यासुद्धा घ्यायचं आहे किंवा त्यांनाही भाग दिला तरी चालेल. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि ह्यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 96 म्हणजे 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32 आणि 32 त्रिक 96. पुढील समीकरण सोडवा. 3y अधिक 4 बरोबर 5y वजा 6.
तर इथे आपण समीकरण सोडवलं आहे. 3y अधिक 4 बरोबर 5y वजा 6. आता हा 5y आपण डाव्या बाजूला घेतला, तो इथं धन आहे, इथं ऋण होणार आहे, म्हणून 3y वजा 5y बरोबर वजा 6 आहे तसेच अधिक 4 इकडे त्यांना वजा 4 होणार आहे. 3yमधनं 5y गेले म्हणजे 2y आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून ऋण 6 आणि ऋण 4 ऋण 10. ऋण 10ला ह्या ऋण 2ने भागलं तर काय येणार आहे? 5 येणार आहे आणि समान चिन्हांचा भागाकार हा धन येतो. प्रश्न 4. दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 609 व 11 आहे. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी दिला आहे आणि एक संख्या दिली आपल्याला. त्यासाठी सूत्र आहे मसावी गुणिले लसावी बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या, किंवा इथं दोन संख्यांचा गुणाकार असं लिहिलं तरी चालेल. इथं किंमत ठेवली आपण. मसावी दिला आहे 609 आणि लसावी दिला आहे 609 आणि मसावी दिला आहे 11, म्हणून 609 गुणिले 11 बरोबर एक संख्या आपल्याला उदाहरणामध्ये 77 दिलेली आहे, म्हणून 77 गुणिले दुसरी संख्या. आता हा 77 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे, म्हणून 609 गुणिले 11 भागिले 77 बरोबर दुसरी संख्या. आता 11ने 77ला भाग जातो आहे. 11 1 11, 11 7 77. मग इथे राहिले 609 भागिले 7. 7 1 7, 7 8 56. 60मधनं 56 गेले, 4 उरले, 9 घेतला, 49 झाले, 7 7 49, म्हणजे दुसरी संख्या आहे 87. दुसरं गणित. भारतातील 5 शहरांचे कमाल व किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिले आहे. जोड स्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. एक्स अक्षावरती शहरं दिली आहेत आणि वाय अक्षावरती तापमान दिलं आहे. सर्वात जास्त कमाल तापमान कोणत्या शहरात आहे? आता कमाल आणि किमान आता इथे दिलं आहे बघा आपल्याला. हा पांढरा जो स्तंभ आहे हा कमाल तापमानाचा आहे आणि काळा स्तंभ आहे तो किमान तापमानाचा आहे. मग आपल्याला कमाल तापमान विचारले म्हणजे आपल्याला पांढरा स्तंभ घ्यावा लागेल. बस पांढरा स्तंभ सगळ्यात उंच कोणता आहे? तर नागपूर. म्हणून सर्वात जास्त कमाल तापमान नागपूर शहरात आहे. सर्वात कमी किमान तापमान कोणत्या शहरात आहे? आता किमानसाठी काळ्या रंगाचा स्तंभ आहे बघा. आता काय विचारलं आहे? सर्वात कमी. मग सर्वात कमी कुठं आहे बघा. आता इथं थोडा फरक आहे, मुंबई आहे. सर्वात कमी मुंबईचं तापमान आहे. सर्वात कमी किमान तापमान मुंबई शहरात आहे. दिल्लीचे कमाल तापमान किती आहे? आता दिल्ली कुठे आहे बघा, इथं दिल्ली आहे. दिल्लीचे कमाल तापमान म्हणजे पांढरा स्तंभ मग किती आहे? 35. म्हणून दिल्लीचे कमाल तापमान 35 अंश आहे. तिसरं गणित. पुढील पदावली सोडवा. 2 गुणिले महिरपी कंसात 25 गुणिले चौकोनी कंसात गोल कंसात 113 वजा 9 अधिक गोल कंसात 4 भागिले 2 गुणिले 13 आणि 3ही कंस इथं पूर्ण केलेत. आपल्याला इथं एक एक कंस सोडवावं लागेल. 100 पदावली सोडवताना आतून बाहेर यायचं असतं. आतले कंस आधी सोडवायचे आणि मग बाहेरचे कंस एक एक सोडवत जायचं आहे. आता 2 आहे तसाच, 25 आहे तसाच, 113 वजा 9 104 अधिक 4 भागिले 2 4 भागिले 2 2 गुणिले हा 13. 2 आहे तसेच, 25 आहे तसेच, 104 आहे तसेच अधिक. आता हा कंस आपल्याला सोडवावा लागेल. 13 दुणे 26. मग 26 आणि 4 130. हा कंस आपण आधी सोडवला. मग 25 गुणिले 130 3250 गुणिले 2 म्हणजे 6500. पुढचं चौथं गणित. एक नैसर्गिक संख्या व तिची लगतची पुढची संख्या यांची बेरीज 69 आहे. तर त्या संख्या कोणत्या? एक नैसर्गिक संख्या x मानू. आता इथं आपल्याला फक्त बॉक्स भरायचे आहेत, पण आपल्याला हे पूर्ण वाचन केल्यावरती वरची खालची स्टेप बघितली तर बॉक्स सहज भरता येतात. आता एक संख्या x मानली, पुढची लगतची संख्या काय येणार आहे? x अधिक 1. मग x अधिक 1 त्यांची बेरीज किती आहे? 69. मग x अधिक x अधिक 1 बरोबर 69. आता x आणि x किती झाले? 2x अधिक 1
बरोबर 69 आहे तसेच. आता हे 2x आहे तसेच, हा 69 आहे तसाच आणि हा अधिक 1 इकडे त्यांना -1 झाला, म्हणून 2x बरोबर 69मधनं 1 गेले 68. आता हा 2 जो आहे तो गुणिले तो 68ला भागिले होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढता आलं तर ठीक, नाहीतर एक स्टेप इथे बाजूला तुम्ही करून घेऊ शकता. 68 भागिले 2 व्यतिरिक्त 6 बेचोक 8 म्हणजे x बरोबर 34, म्हणजे ती नैसर्गिक संख्या 34 आहे. आणि पुढची लगतची संख्या काय मानली आपण, x अधिक 1 म्हणजे 34 अधिक 1 35. पाचवं गणित, एक विशालकोन त्रिकोण काढा. त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा. त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे. आता हा ABC विशालकोन त्रिकोण काढला आहे. विशालकोन त्रिकोण म्हणजे काय, की ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असतं आणि 180 अंशापेक्षा कमी असतं, असा कोणताही त्रिकोण तुम्ही काढू शकता. आणि इथं हे कोन दुभाजक काढले आहेत. कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेऊन Cवर ठेवून आपण इथं 2 कंस काढले. त्या कंसाच्या छेदनबिंदूवरती म्हणजे हा कंस आणि ह्या बाजू यांच्या छेदनबिंदूवरती ठेवून इथं मध्ये कंस काढायचे आहेत. आणि तो कोन दुभाजक आपण काढला. असे 3ही शिरोबिंदूंचे किंवा 3ही कोनांचे आपण इथं कोन दुभाजक काढले. हा जो मधला बिंदू आहे हा एकमेकांना छेदणाऱ्या बिंदूंचा छेदनबिंदू आहे. म्हणजे हे जे कोन दुभाजक आहे 3ही कोन दुभाजक एकमेकांना इथं छेदतात आणि हा कोन दुभाजकांचा संपात बिंदू हा नेहमी त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतो. पुढचं पाचवा प्रश्न, एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. तेथे दोन्ही प्रकारची एकूण झाडे 200 असतील तर जांभळाची झाडे किती लावली. बघा आता इथं वनराईतील अशोकांच्या झाडांची संख्या x मानू. मग जांभळाची झाडं किती आहेत, याच्यापेक्षा 60ने जास्त आहेत म्हणून x अधिक 60. आणि ह्या सगळ्या झाडांची बेरीज किती आहे किंवा एकूण संख्या किती आहे 200. मग x अधिक 60 बरोबर 200. x आणि x 2x बरोबर हा 200 आहे तसाच आणि हा 60 धन इकडे त्यांना वजा होणार आहे म्हणजे तो वजा 60 झाला. 2x बरोबर 200मधनं 60 गेले 140. x बरोबर हा 2 इकडे भागिले घेतला 140 भागिले 2 बेसाती 14 0 x बरोबर 70. आता x काय मानलं होतं आपण, अशोकाची झाडं मांडली होती म्हणून वनराईत अशोकाची 70 झाडे आहेत. आणि जांभळाची झाडं किती आहेत तर x अधिक 60 म्हणून xची किंमत किती काढली आपण 70. 70 अधिक 60 130. दुसरा प्रश्न आहे, निवडणुकीसाठी 4 मतदान केंद्रे दिलेली आहेत. प्रत्येक केंद्रावरील स्त्रिया व पुरुष यांनी केलेल्या मतदानाची माहिती सारणीत दिली आहे. त्यावरून जोड स्तंभालेख काढा. मतदान केंद्र इथं दिलेत, नवोदय विद्यालय, विद्यानिकेतन शाळा, सिटी हायस्कूल, एकलव्य शाळा, स्त्रिया आणि पुरुष. इथं आपण हा आलेख काढलेला आहे. एक्स अक्षावरती केंद्र घेतली आहेत, वाय अक्षावरती 1 सेंटीमीटरला आपण 100 मतदार घेतलेत आणि इथं जी संख्या दिली आता 500 आणि 440. हे 500 आणि 440. आता हा ब्लॅक जो स्तंभ आहे हा कुठला आहे, स्त्रियांचा, आणि हा जो आहे व्हाईट तो पुरुष. याप्रमाणे दाखवायचं आहे. आता इथं फक्त काय तुम्ही महत्त्वाचं आहे की ह्या 2 स्तंभांमधलं अंतर आणि वाय अक्ष आणि पहिल्या स्तंभातलं अंतर हे सारखंच असलं पाहिजे. आता किंवा तुम्ही इथं एका स्तंभाचे हे 2 भाग करून सुद्धा जोड स्तंभालेख दाखवू शकता. याप्रमाणे फक्त इथं हे जे माप दिले त्यानुसार इथं स्तंभ काढायचे आहेत. तिसरं गणित, त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात कोन A व कोन B ची मापे समान आहेत. कोन ACD हा कोन ABCचा बाह्यकोन आहे. ACB व ACD यांची मापे अनुक्रमे 3x - 17 अंश व 8x अधिक 10 अंश आहेत. तर कोन ACB व कोन ACD यांची मापे काढा. तसेच कोन A व कोन B यांची मापे काढा. बघा आता कोन ABC आहे हा ACD ह्या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. कोन ACDचं माप 8x अधिक 10 आणि ACBचं माप 3x - 17 आणि कोन A आणि कोन Bचे माप समान आहे हे आपल्याला दिलेलं आहे.
आता हे जे दोन कोन आहेत हे रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून ACB अधिक कोन ACD बरोबर 180 अंश. त्यांची मापं आपण ठेवली. 3x - 17 अधिक 8x अधिक 10 बरोबर 180. दोन्ही कोन वेगवेगळे आहेत म्हणून ते आपण कंसात टाकले. नंतर कंस सोडवला. 3x - 17 अधिक 8x अधिक 10 बरोबर 180. 3x आणि 8x हे समान चिन्ह आहे, त्यांची बेरीज 11x. 17 आणि अधिक 10 भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी. 17मधनं 10 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 180 आहे तसेच. 11x बरोबर हा 7 इकडे त्यांना अधिक होणार आहे, कारण 180 अधिक 7 हा ऋण आहे, हा धन झाला. 11 बरोबर 187 झाले. 180 अधिक 7 187. मग x बरोबर हा 11 इकडे त्यांना भागिले होणार. 187 भागिले 11. आपण 11 1 11 भाग दिला. 18मधला 11 गेले 7 उरले. 11 7 77. x बरोबर 17 अंश. मग आता आपण ह्या दोन्ही कोनांची मापं काढायची आहेत. कोन ACB बरोबर 3x - 17. 3x म्हणजे 3 गुणिले x म्हणून 3 गुणिले 17 वजा 17. 17 त्रिक 51 वजा 17 बरोबर 34. ACBचं माप आलं 34 अंश. ACDचं माप दिलं आहे 8x अधिक 10 म्हणून 8 गुणिले 17 अधिक 10. 17 गुणिले 8 136 अधिक 10 146. म्हणजे ACDचं माप आलं 146. आता कोन A अधिक कोन B बरोबर ACD आहे, कारण हे दूरस्थ आंतरकोन आहे. आणि आपण प्रमेय बघितलेलं आहे की दूरस्थ आंतरकोनांचं म्हणजे बाह्यकोनाचं माप हे दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. म्हणून A अधिक B बरोबर कोन ACD. आता कोन A आणि कोन B ही समान मापं आहेत, म्हणून आपण Bच्या ऐवजी A लिहिलं. कोन A अधिक कोन A बरोबर 146. म्हणून 2 कोन A बरोबर 146 हा 2 इकडे भागिले होईल, म्हणून 73 अंश. म्हणून कोन Aचं माप किती आलं 73 अंश आणि कोन Bचं मापसुद्धा 73 अंश. अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.